कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत नगरपालिका हद्दीला लागून असलेल्या हालिवली ग्रामपंचायत हद्दीतील वाघरण या आदिवासी वाडीला जायला रस्ता नसल्यानं कामावरून घरी परतणाऱ्या जैतू मानकू पवार यांना कठडा नसणाऱ्या पुलावर खड्डे आहेत आणि हेच खड्डे चुकवताना जैतू पवार यांचा तोल गेला आणि पुलावर खाली पडले. यात त्यांचा मृत्यू झालाय. हाच तो वाघरणवाडीकडे जाणारा चिखलाचे साम्राज्य असलेला रस्ता आणि याच रस्त्यावर असंख्य असे खड्डे. याच रस्त्यावर ओढ्यावर कठडा नसलेला पूल आणि याच पुलावरून कामावरून जाणाऱ्या जैतू पवार यांचा खड्डा चुकवताना तोल गेला आणि ते ओढ्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या आदिवासींच्या मरणयातना संपत नाहीत. कर्जत शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या वाघरणवाडीच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शाळकरी मुलं याच रस्त्यानं शाळेत जातात. हे चित्र बघितलं तर खरंच आपण चंद्रावर गेलो याचा विसर पडावा अशी भयाण अवस्था. गर्भवती महिला आणि आजारी माणसं यांच्यासाठी इथे वाहनच पोहोचत नाही. स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आली तरी इथल्या आदिवासींच्या जीवनमरणाचा संघर्ष काही मिटलेला नाही. तो कधी मिटणार हाच प्रश्न. माझं नाव गणेश अनिल पवार. मी इयत्ता 11वीत आहे. मला सकाळी 7 वाजता उठून शाळेत जायला लागतं. या रस्त्याला खूप चिखल आहे. जाताना चिखलातून पाय मागतात. सर मला पक्क ओरडतात का तू माकून कशाला येतो. सुमित्रा माणिक कांबळे. या रस्त्याची कंडिशन अशी असल्यामुळं कोणी आजारी पडलं, कोणी काय झालं तरी कोणी दवाखान्यात न्यायला 500 रुपये दिले तरी रिक्षावाला येत नाही. आमच्या पण गाड्या या रस्त्यानं चालत नाहीत. काय जर डिलेवरीचं पेशंट राहिलं, कुठलं दवाखान्याचं राहिलं तर सरकारी हॉस्पिटल जवळ असून पण आमचे 1000 रुपये दिले तरी रिक्षा येत नाही. इथं या रस्त्याची कंडिशन अशी आहे. माझं नाव अर्चना अनिल पवार. आमच्या मुलांना या रस्त्याने लय त्रास होतोय आणि त्रास झाला का त्यांना कपडे धुवायला वलामध्ये ते असे धुवायला उतरतात ना, पण असं उतरले का पडतात, काय भिजले तर आमच्या पोरांना शाळेत सर पण लय ओरडतात का तुम्ही भिजून येता असं तसं. आमचा त्या दिवशी आमचा आजोबा पण त्या चिखलाच्या पायथीतून पडला तर त्यांचा मृत्यू झाला. इथं गाडी पण नाही येत आमच्यासाठी. 500 रुपये दिले ना तर रिक्षावाला नाही येत. आम्हाला खूप त्रास होतो या रस्त्याचा. सकाळी बाबा कामाला गेलेलं, तिकडनं आलं त्या पुलावरनं खाली रस्ताच नाही ना, डोक्याला लागलेला, डोळ्याला लागलेला, डायरेक्ट यच झाला, जाग्यावरच खालाच. कामाला गेलं तर ते आलं तिकडनं, पण खराब रस्ता आहे त्यांना काही तोल नाही. हे झाला खड्ड्यात पाय टाकायला गेलं ते खाली टाकला, डायरेक्ट वळात गेला खाली. आता त्याला बघायला म्हणजे कसं 7 वाजले, लय लवकर येतो 5ला 6ला इथं यायचा. आणि त्या टायमाला त्यांना 7 वाजलं. पोरीला काय बोललो मी का पोरी जा तू बाबाला बघायला. जावयाने पोरगी गेली बघायला तर त्या मोरवीच्या खाली पडलेला छत्री चप्पल काठी तिथंच. तेव्हा त्याही बघितला तर बाबाचा काय तिथं जीव नाही राहिला ना, काय नाही, डायरेक्ट मयत झाला. असं झाला. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत, रायगड. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.